एव्हरीवन, मी शिवानीस ऑडिओबुक आणि व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी कंटिन्यू करते आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड पार्ट 8 लेसन नंबर 7. अंतर्मनाची प्रकृती जीवनाभिमुख असते. तुमचं 90% अधिक मानसिक जीवन हे अचेतन असतं. जर तुम्ही अंतर्मनाच्या आश्चर्यकारक शक्तीचा उपयोग करून घेऊ शकला नाहीत तर तुमच्या वाटेला अत्यंत संकुचित, मर्यादित आणि शापित जगणं येतं. तुमच्या अचेतन प्रक्रिया या नेहमी जीवनाभिमुख आणि रचनात्मक असतात. तुमचं अंतर्मन हे तुमच्या शरीराचा निर्माता असून ते तुमच्या सगळ्या जीवनावश्यक क्रिया घडवून आणत असतं. ते दिवसाचे 24 तास काम करतं आणि कधीही झोपत नाही. ते नेहमी तुम्हाला मदत करण्याच्या आणि तुम्हाला इजेपासून वाचवण्याचा प्रयत्न करतं. तुमचं अंतर्मन हे नेहमी पारावर जीवन आणि अमर्याद ज्ञानाच्या संपर्कात असतं. त्याच्या कल्पना आणि आवेगांची दिशा नेहमी जीवनाप्रती असते. महान ध्येय, महत्त्वाकांक्षा आणि अधिक भव्य आणि उदात्त जीवनाबद्दलची दृष्टी ही नेहमी अंतर्मनातून स्फुरत असते. तुमचा गहनतम विश्वास, ज्यांच्याबद्दल तुम्ही तर्क करून वाद घालू शकत नाही, असा विश्वास तुमच्या बाह्यमनातून नव्हे तर अंतर्मनातून येत असतो. तुमचं अंतर्मन तुमच्याशी अंतःस्फूर्ण आवेग, इशारा, संकेत, उत्कट इच्छा आणि कल्पना यांच्या रूपात बोलतं. ते नेहमी तुम्हाला उभं राहायला, संक्रमित व्हायला, प्रगती करायला, धाडस करायला आणि जीवनाच्या अधिक उंचीकडे वाटचाल करायला प्रेरित करतं. इतरांवर प्रेम करण्याची, त्यांचं जीवन वाचवण्याची उत्कट इच्छा ही नेहमी तुमच्या अंतर्मनाच्या तळापासून वर येत असते. उदाहरणच घ्यायचं तर सॅन फ्रान्सिस्कोतला 18 एप्रिल 1906 मधला धरणीकंप आणि आगी दरम्यान दीर्घ काळापासून अंतरुणावर खिळलेल्या कितीतरी अपंग पांगळ्या लोकांनी उठून शूरपणाची, सहनशीलतेची आणि शक्तीची आश्चर्यकारक आणि अचाट काम केली होती. कसंही करून इतरांना वाचवण्याची त्यांची उत्कट इच्छा इतकी प्रबळ झाली की त्याच्या अंतर्मनानं त्यांना अनुकूल प्रतिसाद दिला. मोठमोठे कलाकार, संगीतकार, कवी, वक्ते आणि लेखक यांनी त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीशी सूर जुळवलेले असतात आणि म्हणून ते प्रेरित आणि नवचैतन्याने भरलेले असतात. रॉबर्ट लुई स्टीव्हसन झोपी जाण्याअगोदर त्याच्यासाठी गोष्टी शोधण्याची कामगिरी त्याच्या अंतर्मनाला सोपवत असे. जेव्हा जेव्हा त्याला पैशाची चणचण भासायची तेव्हा तो नेहमी त्याच्या अंतर्मनाला एक चांगली, भरपूर विकणारी रोमांचक कादंबरी सुचवायला सांगायचा. स्टीव्हसननं सांगितलं आहे की त्याच्या अंतर्मनात खोलवर वास करून असलेली बुद्धिमत्ता त्याला एखाद्या दूरदर्शन मालिकेप्रमाणे छानशी छोट्या छोट्या अंशांनी सुचविते. यावरून हेच दिसून येतं की तुमचं अंतर्मन तुमच्याद्वारा अशा उदात्त आणि शहाणपणाच्या गोष्टी बोलतं आणि त्याची तुमच्या बाह्य मनाला गंधावरताही नसते. मार्क ट्वेन या लेखकानं जगाला अनेक प्रसंगी हेच सांगितलं आहे की त्यांनी जीवनात कधीच काम केलेलं नाही. त्यांचे सगळे विनोद आणि महान लेखन म्हणजे त्यांच्या अंतर्मनातल्या कधीही न संपणाऱ्या कुबेराच्या भांडाराला ठोठवण्याचा परिणाम होता. नेक्स्ट टॉपिक, मनाचं कार्य शरीरावर चित्रित होत असतं. मनाचं कार्य शरीरावर चित्रित होत असतं. तुमच्या बाह्य आणि अंतर्मनात परस्पर क्रिया होण्यासाठी तशाच प्रकारची आंतरक्रिया परस्पर जोडलेल्या पेशी तंत्रांत व्हावी लागते. ऐच्छिक पेशी संस्थेद्वारा बाह्यमन कार्य घडवून आणत असतं तर अंतर्मन स्वायत्त मज्जा संस्थेद्वारा तुमची शारीरिक पचनक्रिये, नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा तुम्हाला ज्ञान देतात आणि त्या ज्ञानानुसार तुमच्या शरीराच्या क्रियेवरील तुमचं नियंत्रण हे ऐच्छिक मज्जा संस्थेमुळं शक्य होतं. या यंत्रणेचा नियंत्रण केंद्र हा मेंदूच्या पृष्ठभागात सेरेबेलम कॉर्टेक्समध्ये असतो. स्वायत्त मज्जा संस्थेला अनैच्छिक मज्जा संस्थाही म्हटलं जातं, जिच्या कार्याची केंद्रे मेंदूच्या इतर भागात असतो, ज्यात लहान मेंदू म्हणजे सेरेबेलम, मेरुदंड, ब्रेनस्टेम आणि अमिग्डला हे मराठीमध्ये आहे आणि अमायग्डला हे इंग्लिशमध्ये स्पेलिंग आहे, यांचा समावेश होतो. शरीराच्या महत्त्वपूर्ण यंत्रणाशी पचन यंत्रणा, श्वसन यंत्रणा यांचा संबंध असतो. हे भाग चेतन जागरूकतेच्या
अनुपस्थितही या यंत्रणाच्या कार्यांना मदत करतात. या दोन यंत्रणा स्वतंत्रपणे परस्परपूरक काम करतात. उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या धोक्याची जाणीव लहान मेंदूच्या संबंधित केंद्राला होते, तेव्हा बाह्य मनाच्या मेंदूच्या पृष्ठभागाला आणि अंतर्मनाच्या अमायग्डालाला संदेश पाठवले जातात. त्यामुळे जागरूक मनानं धोक्याची नोंद घेऊन त्याचं मूल्यमापन करण्याआधीच व्यक्तीच्या बचावात्मक क्षमता त्या धोक्याला प्रतिक्रिया करायला लागतात. शरीराच्या आणि मनाच्या परस्पर क्रिया प्रतिक्रिया कशा होतात हे समजून घेण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे हे की समजून घेणं की ऐच्छिक मज्जापेशीत चालू असलेल्या विद्युत आवेगांच्या साखळीशी समांतर असलेली कल्पना तुमचं बाह्यमन ग्रहण करत असतं. त्याचा परिणाम म्हणून अनैच्छिक मज्जासंस्थेत तशासारखे आवेगाचे प्रवाह वाहायला लागतात आणि ते आवेग ती कल्पना तुमच्या अंतर्मनाकडे पाठवतात. प्रवाह वाहायला लागतात आणि ते आवेग ती कल्पना तुमच्या अंतर्मनाकडे पाठवतात, जे सर्जनशील माध्यम आहे. अशा रीतीनं तुमचे विचार वस्तूत रूपांतरित होतात. तुमच्या बाह्यमनानं केलेला आणि सत्य म्हणून स्वीकारलेला प्रत्येक विचार तुमच्या मोठ्या मेंदूद्वारा मेंदूच्या इतर अवयवांकडे पाठवला जातो. हे अवयव तुमच्या अंतर्मनाला तो विचार तुमच्या शरीरात व्यक्त करण्यासाठी आणि तुमच्या बाह्य जगात प्रत्यक्षात उतरवण्यासाठी साथ देतात. एक बुद्धी शरीराची काळजी पाहत असते. जेव्हा तुम्ही मज्जासंस्थेच्या आणि डोळे, कान, नाक, हृदय, जठर, अमाशय अशा विविध अवयवांच्या रचनेचा अभ्यास करता, तेव्हा तुम्हाला आढळून येतं की त्यांच्यात पेशींचे समूह असतात, जे एकत्रितपणे काम करण्यासाठी एका सामूहिक बुद्धीचं निर्माण करतात. बुद्धिमान आणि कल्पक मनानं दिलेले आदेश स्वीकारून त्या आदेशांनुसार अनुमानावर आधारित कार्य करण्यास हे पेशी समूह समर्थ असतात. तुमच्या संकीर्ण गुंतागुंतीच्या शरीरात काय घडत असतं हे एकपेशीय सजीवाच्या शरीराचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यावर दिसून येईल. जरी एकपेशीय सजीवांना विविध अवयव नसतात, तरी त्यांच्यात हालचाल, पचन, पोषण आणि उत्सर्जन या मनाच्या क्रिया प्रतिक्रियांमधून होणाऱ्या मूलभूत क्रियांचे पुरावे आढळतात. अनेक लोक असं म्हणतात की एक प्रज्ञा आपल्या शरीराची देखभाल आपोआप करत असते, मात्र तुम्ही तिच्या कामात ढवळाढवळ करता कामा नये. एका परीनं हे खरं आहे. अडचण फक्त एवढीच आहे की बाह्यमन हे नेहमी बाह्य अनुभूतीच्या आणि इंद्रियजन्य पुराव्यांच्या आधारे त्यांच्या कार्यात ढवळाढवळ करत असतं. त्यामुळे चुकीचा विश्वास, भीती आणि उथळ मत याचं सर्वस्व वाढतं. जेव्हा मानसशास्त्रीय आणि भावनिक पुनरावृत्तीमुळे काही भय, चुकीचे विश्वास आणि नकारात्मक मन या गोष्टी तुमच्या अंतर्मनात एका कच्च्या नकाशाच्या रूपात ब्ल्यू प्रिंट नोंदवल्या जातात, तेव्हा तुमच्या अंतर्मनाजवळ तुम्ही त्यात दिलेल्या कच्च्या नकाशानुसार काम करण्याचा पर्याय स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. अंतर्मन सामान्य हितासाठी काम करतं. तुमच्या आतला व्यक्तिनिष्ठ स्व किंवा तुमचं अंतर्मन हे सगळ्या गोष्टी सुसंवादाच्या नैसर्गिक तत्वानुसार करून सतत सामान्य हितासाठी कार्य करत असतात. तुमच्या अंतर्मनाचीही स्वतःची अशी इच्छा असते आणि ती मुळात खूप वास्तविक असते. तुमची इच्छा असो वा नसो, अंतर्मन अहोरात्र कार्य करत असतं. ते तुमचं शरीर निर्माण करतं, पण त्याचं निर्माण कार्य आपण पाहू ऐकू किंवा अनुभवू शकत नाही. ही सगळी मुक्तपणे चालणारी प्रक्रिया आहे. तुमच्या अंतर्मनाचं स्वतःचं जीवन असतं, जे नेहमी सुसंवादाच्या, स्वास्थ्याच्या आणि शांतीच्या दिशेने वाटचाल करत असतं, ज्याच्यात दैवी मानदंड म्हणजेच नॉर्म्स असतात, जे सदा सर्व काळ तुमच्या माध्यमातून व्यक्त होऊन पाहत असतात. नैसर्गिक सुसंवादाच्या सिद्धांतात मानव कसा हस्तक्षेप करतो? योग्य आणि वैज्ञानिक विचार करण्यासाठी आपल्याला सत्य माहीत असायला हवं. जुन्या म्हणीत म्हटल्याप्रमाणे तुम्ही सत्य जाणून घ्यायला हवं आणि सत्य तुम्हाला मुक्त करेल. सत्य जाणून घेणं म्हणजे तुमच्या आतल्या सतत जीवनाकडे गतिशील असलेल्या अंतर्मनाच्या अपार बुद्धीशी सुसंवाद साधणं होय. जेव्हा एखादा विचार किंवा एखादी कृती हे कळत न कळत अंतर्मनाशी सुसंवादी नसते, तेव्हा परिणामस्वरूप एखाद्या प्रकारच्या विसंवादाबरोबरच
मर्यादाही निर्माण होतात. वैज्ञानिक आपल्याला सांगतात की तुमचं शरीर प्रत्येक 11 महिन्यांनी नवं होत असतं. याचा अर्थ शारीरिकदृष्ट्या तुम्ही खरं तर फक्त 11 महिन्यानेच असता. जर तुम्ही भीती, राग, द्वेष आणि दृष्ट भावना यांच्या विचारांनी तुमच्या शरीरात दोष निर्माण केलेत, तर त्यासाठी तुमच्याशिवाय इतर कोणालाच दोष देता येणार नाही. तुमच्या सगळ्या विचारांची गोळा बेरीज म्हणजे तुम्ही स्वतः. तुम्ही नकारात्मक विचारांना आणि प्रतिमांना मज्जाव करू शकता. अंधकारापासून तुम्ही मुक्ती मिळवण्याचा मार्ग म्हणजे प्रकाशाजवळ जाण. उष्णतेमुळे तुम्ही थंडी निवारू शकता. नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी चांगले विचार करा, चांगुलपणावर ठाम राहा आणि मग अनिष्ट किंवा वाईट आपोआप नष्ट होईल. निरोगी, सशक्त आणि कणभर असणं सामान्य आणि आजारी असणं असामान्य कसं? साधारण मूल या जगात जन्म घेतं तेव्हा ते पूर्णपणे स्वस्थ असतं आणि त्याचे सर्व अवयव व्यवस्थितपणे कार्य करत असतात. ही सामान्य स्थिती आहे. आपण निरोगी, सशक्त आणि कणभर राहिलं पाहिजे. आत्मबचावाची मूलभूत प्रवृत्ती ही तुमच्या स्वभावातील सर्वात कणखर आणि प्रबळ प्रवृत्ती असते. ही प्रवृत्ती म्हणजे तुमच्यात आलेलं उपजत सर्वात शक्तिशाली, नेहमी आढळणारं आणि सतत कार्यरत असलेलं सत्य असतं. तुमच्या सगळ्या विचारांनी, कल्पनांनी आणि विश्वासांनी तुमच्यात जन्मजात असलेल्या या जीवना सिद्धांताशी सुसंवाद साधून कार्य करायला हवं. कारण हा जीवना सिद्धांताचा तुम्हाला सगळ्या संकटापासून वाचवण्याचा आणि तुमचं अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. यावरून हे स्पष्ट होतं की असामान्य स्थिती प्रवृत्त करण्यापेक्षा सामान्य स्थिती पुन्हा प्राप्त करणं किती सोपं आणि निश्चित असतं. आजारी पडणं अपसामान्य आहे. आजारपणाची स्थिती हे सूचित करतं की तुम्ही जीवनाप्रवाहाच्या विरुद्ध जात आहात आणि नकारात्मक विचार करत आहात. जीवनाचा नियम हा वाढीचा नियम आहे. सगळा निसर्ग या तत्वानुसार कार्य करून अविरत वाढ आणि विकास पावत असतो आणि हा नियम सिद्ध करून दाखवत असतो. जिथे विकास आणि अभिव्यक्ती आहे तिथे जीवन असायलाच हवं. जिथे जीवन आहे तिथे सुसंवादिता असणारच आणि जिथे सुसंवादिता आहे तिथे परिपूर्ण आरोग्य असतंच. जर तुमचे विचार तुमच्या अंतर्मनाच्या सर्जात्मक सिद्धांतांचा त्यांना अनुसरण असतील तर याचा अर्थ तुम्ही सुसंवादितेच्या उपजत सिद्धांताच्या सुरात सूळ मिळवलेला आहे. पण जर तुम्ही अशा विचारांना वाव दिलात की जे सुसंवादितेच्या तत्वाला अनुसरण नाहीत, तर ते विचार तुम्हाला बांडगुळासारखे घट्ट चिकटतील, त्रास देतील, चिंतित करतील आणि शेवटी आजाराला आमंत्रण देतील. आणि तरीही तुम्ही या विचारांना दूर सारलं नाहीत तर कदाचित मृत्यूसुद्धा ओढवेल. आजार बरा करण्यासाठी तुम्ही तुमच्या सगळ्या शारीरिक यंत्रणांमधून तुमच्या अंतर्मनाच्या शक्तिशाली बाळाचा प्रवाह वितरित केला पाहिजे, वाढवला पाहिजे. त्यासाठी भीती, चिंता, काळजी, ईर्ष्या, द्वेष आणि इतर सगळे विध्वंसक विचार हे सारं दूर सारायला हवं. असे विचार तुमच्या नसांना आणि ग्रंथींना फाडून टाकून त्यांना नष्ट करतात. तुमच्या शरीरातल्या अशुद्ध पदार्थांना बाहेर टाकून शरीर शुद्ध करणाऱ्या पेशींना ते हानी पोहोचवतात. पाठीच्या कण्याचा क्षयरोग बरा झाला. पोट्स आजार किंवा पाठीच्या कण्याचा क्षयरोग बालकांसाठी अत्यंत नलेशदायक असतो. इंडियानामधल्या इंडियानापोलिस इथे राहणाऱ्या फ्रेडरिक एलिस अँड्र्यूला हा आजार झाला होता. या आजारामुळे तो पांगळा झाला होता. तो चालू शकत नव्हता. हातांचा आणि गुडघ्यांचा वापर करून तो चालत असे. त्याचा आजार बरा होणार नाही असं डॉक्टरी निदान होतं. पण अँड्र्यूला डॉक्टरांचं हे निदान मान्य नव्हतं. तो प्रार्थना करायला लागला. त्यानं त्याचं स्वतःचं सकारात्मक विधान तयार केलं. दिवसातून अनेक वेळा ते वाक्य म्हणून तो त्यातली त्याला हवी असलेली गुणवैशिष्ट्य मानसिकरित्या ग्रहण करायला लागला. मी पूर्ण आदर्श, सशक्त, प्रेममय, सुसंवादी आणि आनंदी आहे.
ही प्रार्थना रात्री झोपताना त्याच्या ओठांवरचे शेवटचे शब्द आणि सकाळी उठल्यावर पाहिले शब्द बनून गेली. इतरांसाठी ही प्रेमाचे आणि आरोग्याचे विचार पाठवत तो प्रार्थना करायचा. त्याच्या मनाचा दृष्टिकोन आणि प्रार्थनेचा हा मार्ग त्याच्यासाठी कितीतरी पटींनी फलदायी ठरला. त्याच्या विश्वासाचं संरक्षक कवच त्यांच्यासाठी अत्यंत उपकारक ठरतं. जेव्हा त्याचं लक्ष भीतीच्या, रागद्वेषाच्या किंवा ईर्षेच्या विचारांनी विचलित व्हायचं, तेव्हा तो त्यांना दूर करण्यासाठी आणि त्याच्या सकारात्मक विधानाची ताकद वापरायचा. असे सकारात्मक विचार त्याच्या सवयीचे झाले आणि त्याच्या अंतर्मनानं त्याला अनुकूल प्रतिसाद दिला. तो एक मजबूत, सुघटित आणि ताठ चालणारा माणूस बनला. बायबलमधल्या पुढील विधानाचा हाच अर्थ होतो. तुमच्या वाटेने चालत राहा. तुमच्या आस्थेने तुम्हाला पूर्ण केलं आहे. अचेतन शक्तीवरचा तुमचा विश्वास तुमचा इलाज करतो. अंतर्मनाच्या उपचारक शक्तीवरचं माझं व्याख्यान ऐकण्यासाठी आलेल्या एका तरुणाला तीव्र नेत्ररोग होता. त्याला डोळ्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्याच्यावर एक जोखमीचं आणि नाजूक ऑपरेशन करायला लागणार आहे. प्रार्थनेचा वैज्ञानिक पाया जाणून घेतल्यावर तो स्वतःशीच म्हणायला लागला, माझ्या अंतर्मनानं माझे डोळे बनवले आहेत आणि त्यांना तेच बरे करू शकतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी ध्यानमग्न तद्रींच्या अवस्थेत गेल्यावर तो आपलं लक्ष एकाग्रतेनं त्याच्या चिकित्सकावर केंद्रित करायचा. तो कल्पना करायचा की डॉक्टर त्याच्या पुढ्यात आहे आणि डॉक्टरांनी बोललेलं फक्त तो ऐकत आहे आणि चमत्कार घडला. हे कल्पना नाट्य तो रोज रात्री झोपी जायच्या आधी 5 मिनिटाच्या आधी वठवायचा. 3 आठवड्यानंतर तो पुन्हा त्याच डॉक्टरकडे गेला. त्यानं त्याचे डोळे तपासले होते. त्या डॉक्टरांनी त्याला पुन्हा तपासलं आणि ते उद्गारलेले, हा तर चमत्कार आहे. काय घडलं होतं? या माणसांनी डोळ्यांच्या डॉक्टरांची प्रतिमा वा चित्र एक साधना म्हणून वापरून त्याच्या अंतर्मनावर छाप टाकली. त्याला चमत्काराची कल्पना कळविली, पटवून दिली. सकारात्मक विधानाची पुनरावृत्ती, आस्था आणि अपेक्षेनं त्यानं त्याच्या अंतर्मनाला भरवून टाकलं. त्याच्या अंतर्मनानं त्याचे डोळे बरे केले. त्याच्या अंतर्मनात सामान्य, निरोगी डोळ्यांच्या रचनेचा परिपूर्ण आराखडा होता. डोळ्यांना पुन्हा सामान्य स्थितीत आणण्याच्या कल्पनेनं भारलेलं अंतर्मन तत्काळ डोळे बरे करण्याच्या मार्गाला लागले. तुमच्या अंतर्मनाच्या उपचारक शक्तीवरील आस्थेनं तुम्ही निरोगी होऊ शकता. याचं आणखी एक उदाहरण आहे. मनन करण्याचे मुद्दे. तुमचं अंतर्मन तुमच्या शरीराचा निर्माता आहे आणि तो दिवसाचे 24 तास कामावर असतो. त्याच्या जीवनदायी शैलीत तुम्ही नकारात्मक विचारांनी हस्तक्षेप करत असता. झोपी जाण्यापूर्वी तुमच्या अंतर्मनाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं काम सोपवा आणि ते उत्तर शोधून आणील. तुमच्या विचारांवर नजर ठेवा. तुमच्या मेंदूनं खरा म्हणून ग्राह्य धरलेला आणि अंतर्मनाकडे पाठविलेला प्रत्येक विचार तुमच्या जगात साकार रूप धारण करतो. तुमच्या अंतर्मनात नवीन आराखडा देऊन तुम्ही स्वतःला नव्याने पुन्हा बनवू शकता. अंतर्मनाची प्रवृत्ती नेहमी जीवनाभिमुख असते. तुमचं काम तुमच्या बाह्यमनाशी निगडीत आहे. तुमच्या बाह्यमनात फक्त खरं आधारवाक्य पाठवा. तुम्ही सवयीनुसार नेहमी ज्या प्रकारे विचार करता त्याला अनुरूप परिणाम देण्याचं काम अंतर्मन करतं. तुमचं शरीर प्रत्येक 11 महिन्यांनी नवीन बनत असतं. तुमचे विचार बदलून तुमचं शरीर बदला. स्वस्थ निरोगी राहणं सामान्य आहे. आजारी राहणं अपसामान्य आहे. तुमच्या अंतरंगात सुसंवादाचं तत्त्व उपजत जन्मजात असतं. द्वेष, भीती, चिंता, काळजीचे विचार तुमच्या पेशींना आणि ग्रंथींना इजाग्रस्त करून नष्ट करतात. मानसिक आणि शारीरिक आजार निर्माण करतात. तुम्ही जे चेतना रूपात जाणीवपूर्वक आणि ठामपणे सत्य मानता ते तुमच्या मनात आणि शरीरात आणि परिस्थितीत साकार होत असतं. चांगुलपणाची कास धरून ठेवा आणि जीवनाच्या आनंदात सहभागी व्हा. तुम्हाला हा व्हॉइस व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.